नमस्कार मैत्रिणो, आपण मागील अध्यायात जे प्रश्नोत्तर पाहिले तर त्यामुळे आणखीनही गार्गीचं समाधान होत नव्हतं. सर्वसामान्य समाजासाठी तिने आणखीन आत्मसाक्षात्काराचे प्रश्न विचारले. ते आता आपण पुढील याच्यामध्ये पाहूया. हे आत्मविद्या प्राप्त करण्यासाठी हे ब्रह्मचर्य अनिवार्य आहे, आवश्यक आहे. परंतु आपण तर याज्ञवल्क्य ऋषी ब्रह्मचारी नाहीत, कारण आपणास 2 पत्नी आहेत, मैत्रेयी आणि कात्यायनी. यामुळे आपण आत्मविद्या प्राप्त करू शकत नाही. तर यावेळी याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले की ब्रह्मचारी कोणास म्हणतात गार्गी? तर गार्गी म्हणाली की जो परम सत्याच्या शोधात सतत लीन असतो त्याला आपण काय म्हणतो? ब्रह्मचारी. मग याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, तर तुला असे का वाटते की गृहस्थ व्यक्ती परमसत्याचा शोध घेऊ शकत नाही? गार्गी म्हणाली, कारण तो जो स्वतंत्र असतो तोच केवळ सत्याचा शोध घेऊ शकतो. आपण तर विवाहासारख्या बंधनात अडकले आहात ऋषीमुनी. मग याज्ञवल्क्य म्हणाले की गार्गी, विवाह हे काय बंधन आहे का? तर गार्गी म्हणाली, निसंदेह हे एक बंधनच आहे. तर याज्ञवल्क्य म्हणाले, ते कसे काय? तर गार्गी म्हणाली की विवाहामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या बंधनात राहावे लागते व सतत त्यांच्या मनामध्ये चिंता असते. गृहस्थ जीवनाची चिंता, मुलाबाळाची चिंता, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या चिंता असतात. त्यामुळे सत्य शोधण्यात त्यांच्याकडे वेळच नसतो. म्हणून विवाह हे एक बंधन आहे असे मला वाटते. तर याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, कोणाची चिंता करणे हे बंधन आहे का प्रेम? तर गार्गी म्हणाली, प्रेमसुद्धा एक बंधनच आहे मुनीवर. तर याज्ञवल्क्य म्हणाले, खरे प्रेम तर मुक्ती देतात. जर प्रेम स्वार्थी असेल तरच ते बंधन बनते. समस्या प्रेम नाही तर स्वार्थ आहे. निस्वार्थ प्रेम हे मुक्तीचे प्रमाण आहे. आता ती म्हणाली, ह्या सांगायला गोष्टी सोप्या वाटतात, परंतु तुम्ही असे काही उदाहरण देऊ शकताल का? तर त्यावेळेला याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितले की प्रकृती या ठिकाणी निसर्ग प्रेमाचे उदाहरण आहे. सूर्याची किरणे उष्णता प्रकाश पृथ्वीवर पाडतात तेव्हा जीवन उत्पन्न होते. पृथ्वी सूर्याला काही मागत नाही, ती केवळ सूर्याच्या प्रेमात अखंड डुबते आणि सूर्यसुद्धा पृथ्वीवर आपले वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा पृथ्वीला तो काही मागतही नसतो. स्वतः जुळून तो समस्त संसाराला जीवन देतो. हे निस्वार्थ प्रेम आहे गार्गी, प्रकृती आणि पुरुष. तर अशा प्रकारे या म्हणजे याज्ञवल्क्याच्या उत्तराने गार्गी आपला पराजय मान्य करते व ती सांगते की या ठिकाणी आपल्याला याज्ञवल्क्य ऋषींनी समर्पक अशा प्रकारची उत्तरे दिलेली आहेत. तसंच बघतो आपण की मोक्षाचे द्वार आहे निस्वार्थ प्रेम. संसारामुळे परमार्थ मार्गात अडचणी येत नाही. थोडक्यामध्ये काय, तर गृहस्थ जीवनामध्ये देखील की माणूस परमसत्याचा शोध घेऊ शकतो. निस्वार्थ प्रेम असेल तो या ठिकाणी त्याला अनेक अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतात. त्याला ब्रह्माची जाणीव निर्माण होते. कारण आता ब्रह्म म्हणजेच काय आपल्याला हे तत्त्व माहीत नसतं. तर हे तत्त्व सोप्या भाषेमध्ये समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे म्हणजे आपल्या म्हणजे जे ब्रह्म म्हणजे काय, तर जीवन सर्वांना प्रकाश देणारे तत्त्व. ते बाहेरच भरून राहिले असे नाही, तर ते आपल्यामध्ये आहे. जे तुझ्या आत्म्यात आहे, माझ्या आत्म्यात आहे. एकच चैतन्य आत बाहेर सर्वत्र आहे. मग विश्वासी एकरूप होण्यासाठी आपल्या भावना अनंत भावनेशी एकरूप केले पाहिजे. तसेच या ठिकाणी आपले तो की जर आपला म्हणजे ज्या ठिकाणी परमानंद झाला, ते प्रेमामध्ये वेगळीपणाची भावना नाही निर्माण झाली, तर अशा प्रेमाचाच परमोच्च बिंदू म्हणजे निस्वार्थ वृत्तीची भावना. आणि समजण्यात सर्वसामान्य लोकांना, गृहस्थ लोकांना अवघड आहे. तर ही त्यांच्या
म्हणजे दोघाच्या संवादून आपल्याला प्राप्त झाली. म्हणूनच मला वाटतं की आज देखील गार्गीसारख्या व्यक्तिमत्वाची, याज्ञवल्क्यासारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे. आपण बाह्य किती जरी प्रगती केली तरी आंतरिक प्रगती अतिशय महत्त्वाची आहे जगाला पुढे नेण्यासाठी. की गार्गी आणि याज्ञवल्क्याचे जे संवाद झाले त्यातून आपण जर काही असा बोध घेतला की आपल्या सर्व विश्वासी एक जिंकूया. जनकाच्या सभेमध्ये याज्ञवल्क्य ऋषींना सर्व ऋषीमुनींनी, जनकांनी आणि गार्गीच्याही औदार्याला सर्वांनी दाद दिली आणि सर्वांनी याज्ञवल्क्य ऋषीचे ब्रह्मत्व मान्य केले, विधिज्ञ मान्य केले आणि सर्वांनी त्यांचा आदर सत्कार केला.